ज्या आईनं राजांना घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ धन्य आहेत त्या आईचे संस्कार धन्य आहेत दादा। चारी बाजूला चार शाया होत्या एका बाजूला आदिलशाही होती एका बाजूला निजामशाही होती एका बाजूला पोर्तुगीज होते तर एका बाजूला कुतुबशाही होती। हे चारी बाजूला चार शाया असताना राष्ट्रमाता जिजाऊ आई जगदंबेला आई भवानीला साकडं घालतात नवस करतात। आई जगदंबे माझ्या पोटी मला बाळ हवाय माझ्या पोटी मला बाळ हवाय। आई जगदंबेला आई भवानीला नवस केला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी नवस केलेला आहे। मग हा बाळ कशासाठी पाहिजे शेजाऱ्याची जिरवायचे म्हणून पाहिजे का कोणीतरी आपलं वाईट चितलेलं आहे आणि म्हणून त्याचं वाईट करण्यासाठी पाहिजे तर नाही। या महाराष्ट्रामध्ये जो अत्याचार सुरू आहे आमच्या माय भगिनी माता भगिनी यांच्यावरती अत्याचार सुरू आहे गावोच्या गाव नष्ट करू जातात स्त्रियांच्या अब्रूवरती घाला घातला जातो त्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी हे परकीयांचं राज्य हटवण्यासाठी या चार शाया होत्या त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी आई जगदंबे माझ्या पोटी बाळ हवाय। राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्यासाठी मुलगा मागितला नाही तर महाराष्ट्रासाठी या मराठी माणसासाठी मुलगा मागितला कारण मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलभर मालकीची जागाच नव्हती। कोणासाठी लढावं कोणासाठी या मराठी माणसानं मरावं आणि कोणासाठी झुंजावं हा प्रश्न मराठी माणसाच्या समोर उपस्थित झाला होता आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ आई जगदंबेला नवस करतात तो कसा 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 नवस केलं भवानीला केलं भवानीला केलं भवानीला केलं भवानीला नवस केलं भवानीला केलं भवानीला केलं भवानीला एक बाळ द्यावा गे मला एक बाळ द्यावा की मला एक मुलगा माझ्या पोटी हवाय एक बाळ द्यावा की मला दैत्याचा बिमोड करण्याला दैत्याचा बिमोड करण्याला आई भवानी पावली नवसाला आई भवानी पावली नवसाला पावली नवसाला पावली नवसाला आई जगदंबेला नवस केलेला आहे आई जगदंबे माझ्या पोटी बाळ हवाय आणि मग आई जगदंबेनं प्रसाद दिला आई भवानीनं प्रसाद दिला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी गर्भधारणा झालेली आहे पोटामध्ये बाळ वाढू लागलं गर्भामध्ये बाळ वाढू लागलं अहो राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे लागले डोहाळे
आता समोर बसलेल्या माय माऊलींच्या मनामध्ये प्रश्न पडेल, राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे लागले, मग आम्हाला लागले नाहीत का? बरोबर आहे ना आजी, बरोबर आहे का? राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे लागले, मग आताच्या काळामध्ये महिलांना डोहाळे लागत नाहीत का, असा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल. पण राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे कसे लागले होते? राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे लागले होते दांडपट्टा फिरवण्याचे, घोड्यावरती स्वार होण्याचे, तलवार फिरवण्याचे. हे राष्ट्रमाता जिजाऊंचे डोहाळे होते दादा, आताच्या काळामधल्या महिलांचे नाही. हे राष्ट्रमाता जिजाऊंचे डोहाळे होते आणि आताच्या काळात पण महिलांना डोहाळे लागतात. शाहीर हा होऊन जाऊ द्या नमुना एक. हे आताच्या काळामध्ये महिलांना कसे डोहाळे लागतात बघा. खवाटंबट खावा वाटतं या राष्ट्रमाता जिजाऊंना डोहाळे लागले दांडपट्टा फिरवण्याचे, घोड्यावरती बसण्याचे, तलवार फिरवण्याचे. आणि आता मी सांगतो आताच्या महिलांना कसे डोहाळे लागतात, पण हे तुमच्या गावातलं अजिबात नाही बरं का. हे या चिंचाळ मधलं नाही, आष्टी तालुका ना, आष्टी तालुक्यातलं पण नाही आणि बीड जिल्ह्यातलं पण नाही, हे आमच्या सांगली जिल्ह्यातलं आहे असं समजा. हे तुमच्या भागातलं नाही. खवाटंबट खावा वाटतं या, खवाटंबट खावा वाटतं या, भाचक कणीस मक्याच आणि डोहाळे आमच्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं, डोहाळे माझ्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं, डोहाळे माझ्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं. खवाटंबट खावा वाटतं या, खवाटंबट खावा वाटतं या, भाचक कणीस मक्याच डोहाळे आमच्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं, डोहाळे माझ्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं, डोहाळे माझ्या अक्काचं ग, डोहाळे माझ्या अक्काचं. आवड द्राक्षाची भारी हिला, आवड द्राक्षाची भारी हिला, आवड द्राक्षाची भारी हिला. आताच्या काळामध्ये महिलांना डोहाळे लागल्यानंतर काय खाऊ वाटतं? आवड द्राक्षाची भारी हिला, आवड द्राक्षाची भारी हिला, आवड द्राक्षाची भारी हिला. जाऊ म्हणती या सिनेमाला, 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 जाऊ म्हणती या सिनेमाला. गरम आंबोळी आणा मला, गरम आंबोळी आणा या आताच्या महिलांचे डोहाळे. हिला. बटाटे वडा हो आणा मला, बटाटे वडा हो आणा हिला, बटाटे वडा हो आणा हिला. कांदा भजी हो आणा मला, कांदा भजी हो आणा हिला, कांदा भजी हो आणा हिला. आणि यांचं लाडा पुरे होत्या. कांदा भजी खाऊ वाटतं, सिनेमाला जाऊ वाटतंय. आणि आताच्या काळामध्ये महिलांचा आवडता विषय पाणीपुरी हो आणा मला, पाणीपुरी हो आणा हिला, पाणीपुरी हो आणा हिला. पिझ्झा बर्गर पाहिजे मला, पिझ्झाने बर्गर पाहिजे मला, पिझ्झाने बर्गर पाहिजे हिला. पिझ्झा बर्गर पाहिजे मला, पिझ्झाने बर्गर पाहिजे हिला, पिझ्झाने बर्गर पाहिजे हिला. आणि यांचं लाडा पुरे होत्या, यांचं लाडा पुरे होत्या तिथे लाडकं नवरं बायकाचं. बरोबर आहे का आजी, बरोबर आहे का? यांचं लाडा पुरी होत्या ती, या बायकांचं लाड, यांचं लाडा पुरी होत्या ती लाडकं नवरं बायकाचं. हे सगळं ठीक आहे, पण काय काय बायकांना रानातली माती खाण्याचे डोहाळे लागतात दादा. शाहीर हा अहो त्या बाईनं माती खाल्ली, मग तुमच्या बाचं काय गेलं? अहो दादा, आमच्या बाचं काय गेलं पण नाही आणि जाणार पण नाही, पण त्या बाईनं
त्या रानातली, त्या पलीकडच्या रानातली माती खायच्या अगोदर विचार करायला पाहिजे. त्या मातीवर सकाळ सकाळी किती कुणाचा, हे कुणाला ठाऊक आहे का? आणि हे असे हे माती खाण्याचे डोहाळे कोणाला लागतात का दादा? आणि मग हे माती खाण्याचे डोहाळे लागल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का, याचा विचार त्या ताईनं करायला पाहिजे. याचा विचार त्या माऊलीनं करायला पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊ 5वा महिना सुरू असताना राष्ट्रमाता जिजाऊ आपल्या पोटावरती हात ठेवतात आणि त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला म्हणतात, बाळा बाळा मला माफ कर. 5वा मास सुरू असताना मी घोड्यावरती बसते. बाळा मला माफ कर. 5वा मास सुरू असताना मी तलवार फिरवते. बाळा मला माफ कर. 5वा मास सुरू असताना मी दांडपट्टा खेळते. त्या राष्ट्रमाता जिजाऊ कुठे आहेत? आणि आता पिझ्झा बर्गर खाणारे आमची ताई कुठे आहे? दिवसा मागून दिवस गेलेले, महिन्या मागून महिने गेले. आणि मग त्या शिवनेरीवरती 9 महिने 9 दिवस संपल्यानंतर काय प्रकार घडला? काय काय 9 मास 9 दिवस संपले. मास 9 दिवस संपली, टाकीची जाई मंद पाऊले. 9 मास 9 दिवस संपली, 9 मास 9 दिवस संपली, टाकीची जाई मंद पाऊले. टाकीची जाई मंद पाऊले, सुईनी ते पूर्ण जाणिले. पूर्वीच्या काळामध्ये बाळंतपण करायची तिला सुईनीन म्हणलं जायचं. हे डॉक्टर वगैरे आताच्या काळामध्ये आलेले आहेत. सुईनी ते पूर्ण जाणिले, जिजाबाईंना अलगद नेले. जिजाबाईंना अलगद नेले. शिवनेरीवरती धावपळ सुरू झालेली आहे. जिजाबाईंना अलगद नेले, खास दरवाजे बंद झाले. खास दरवाजे बंद झाले, वैद्य मुरबी गोळा केले. वैद्य मुरबी गोळा केले, विश्वासरावांचे लक्ष वेधले. विश्वासरावांचे लक्ष वेधले, सुईनिशी ते पुसू लागले. मुलगा
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी बाळ जन्माला आलेलं आहे. शिवनेरीवरती राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी बाळ जन्माला आलं. मुलगा झाला राष्ट्रमाता जिजाऊ यांना, मुलगा झाला राष्ट्रमाता जिजाऊ यांना, मुलगा झाला शहाजीराजे भोसले यांना. अरे मुलगा झाला अखंड भारतवर्षाला. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवनेरीवरती बाळ जन्माला आलेला आहे. आणि म्हणून शिवराय आले जन्माला. जिजाऊ यांना आनंद झाला. शिवराय आले जन्माला ठेवा ठाणाला. शिवनेरी किल्ल्याला, शिवनेरी किल्ल्याला जिजामातीला, जिजामातीला घडविण्या स्वराज्याचा इतिहास, घडविण्या स्वराज्याचा इतिहास, घडविण्या स्वराज्याचा इतिहास, घडविण्या स्वराज्याचा इतिहास. जिजाऊन पुत्र तिला झाला आनंद अवघ्या राष्ट्रा सजराजी, झाला आनंद अवघ्या राष्ट्रा सजराजी, झाला आनंद अवघ्या राष्ट्रा सजराजी. हजी हजी बाळाची जन्म कुंडली पुढे मांडली फुलं सांडली. बाळाची जन्म कुंडली पुढे मांडली फुलं सांडली. ज्योतिषी म्हणे धन्य सुकुमार, ज्योतिषी म्हणे धन्य सुकुमार, ज्योतिषी म्हणे धन्य सुकुमार. तनु हा दिवाचाच पुढे हा करता होणार विराजी, पुढे हा करता होणार विराजी, पुढे हा करता होणार विराजी. हजी हजी ओ वाडा कवन गाऊन शौर्य वर्णन करीतो मी कथन